श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. रायतळे सोडून नगरला आल्यावर परमपूज्य गुरुदेव आणि कुटुंब आधी आपट्यांच्या वाड्यात, नंतर मिरीकर वाड्यात, तिथून गायकवाड वकिलांच्या वाड्यात वास्तव्यास होते. यानंतर मुळेवाड्यात देखील काही काळ हे कुटुंब वास्तव्यास होते. कैलासवासी भिखुअण्णा खासनीस विरचित श्री रामराय महात्म्य ग्रंथात या वाड्यातील अनेक चमत्कार आणि परमपूज्य गुरुदेवांच्या ठिकाणी असलेल्या दैवी शक्तीचा प्रत्यय देखील याच ठिकाणी आला. त्यानंतर मात्र परमपूज्य गुरुदेव कुकडेवाड्यात वास्तव्यास आले. तो दिवस होता 16 जून 1956. परमपूज्य गुरुदेवांच्या तपश्चर्याचा बराचसा काळ हा कुकडेवाड्यात गेला. परमपूज्य गुरुदेवांच्या कार्याची सुरुवात देखील याच ठिकाणी झाली. अनेक देवतांची आणि सत्पुरुषांची भेट व दर्शने याच स्थानात झाली आहेत. परमपूज्य श्री गुरुदेवांचा बराचसा गौप्य काळ हा कुकडेवाड्यात व्यतीत झाला. हा काळ अंदाजे 15-16 वर्षांचा असेल. ईश्वरी प्रचिती येऊन सुद्धा मौन धारण करून अत्यंत कठोर परिस्थितीला सामोरं जाण्याचा हा काळ होता. कुकडेवाड्यात गच्चीवर 2 खाणांच्या खोलीत एका खाणात देवघर व मग एक कोपरा गुरुदेवांकरता वापरला जाई. निम्म्या पुढच्या भागात चटयांवर दर्शनार्थी भक्तांना बसण्याची सोय होती. एका वेळी फक्त 5-6 जण बसू शकत. अनेक भक्त दृष्टांत होऊन दर्शनाला येऊ लागले. हळूहळू भक्त परिवार वाढू लागला. उत्सवाला जागा अपुरी पडू लागली. या दिवसात एकदा एका वेदमूर्तीच्या रूपात अहिल्यानगरच्या सर्जेपुरा भागातील दक्षिणमुखी मारुतीराय आले. परमपूज्य गुरुदेवांनी त्यांना ओळखले. लवकरच आपण स्थलांतर कराल. आता आपल्या कामाचा विस्तार खूप वाढणार आहे. विहिरीतून थेट समुद्रात उडी घेतल्यासारखे होईल. तुमची कीर्ती उदंड वाढणार आहे, असा आशीर्वाद देऊन दक्षिणमुखी मारुतीराय अंतर्धान पावले. समर्थ रामदास स्वामी, श्रीधर स्वामी आदी महाविभूतींनी गुरुदेवांना भेट देऊन दर्शन दिले, तेही कुकडेवाड्यातच. काही भक्त मंडळी एकत्र येऊन विचार विनिमय करू लागली आणि शेवटी नगरच्या उत्तरेस सावेडी भागात मोठी जागा घेऊन बांधकाम करायचे ठरले. देवांकरिता मधोमध स्वतंत्र देवघर, पुढे दर्शनार्थी व भक्त बसण्यासाठी हॉल, देवघराच्या डाव्या बाजूस एक खोली व स्वयंपाकघर आणि उजवीकडे दुपारी गुरुदेवांना विश्रांतीला व भक्तांना भेटीसाठी छोटी खोली अशी सर्वसाधारण रचना ठरली. आणि तो सुवर्ण दिवस उजाडला. 23 मे 1974 रोजी कुकडेवाड्यातून देव परमपूज्य गुरुदेवांसोबत पालखीतून श्री दत्तात्रय निवासात आले. श्री गुरुदेव दत्त.